तर काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावरून शरद पवारांनी भाष्य केलंय। राजकारणामध्ये मतभिन्नता असू शकते, मात्र जेव्हा गोष्ट देशाची येते तेव्हा मतभिन्नता असू शकत नाही असं पवार म्हणाले। तर सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याचंही शरद पवारांनी अधोरेखित केलंय। हे काही घडलं हे देशाला एक प्रकारचा धक्का होता। हा कुठल्या जाती धर्मावर धक्का नव्हता, हा भारताला धक्का होता। देशवासियांची ही जबाबदारी आहे की राजकारणामध्ये मतभिन्नता असेल, पण ज्या वेळेला देशावर हल्ला असतो त्यावेळेला मतभिन्नता नाही। आम्हाला लोकांना विचारलं काय भूमिका घ्यायची, आता भूमिका एकच, देश एकत्र आहे। केंद्र सरकारने सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली होती। नेतृत्व करणारे जे लोक त्या ठिकाणी होते त्यांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका घेतली आणि एक गोष्ट सांगितली की कुठंतरी आमच्याकडून कमतरता आली। ती कमतरता ही गोष्ट मान्य केली असती तर त्या कमतरतेवर आज चर्चा नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।